नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 जानेवारी 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये जागतिक आर्थिक परिषद, पक्षांतर विरोधी कायदा, कोरोना लस, ब्रिक्स संघटना, प्रयागराज या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी आहे त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती जागतिक आर्थिक परिषदेसंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। सरळ या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता जगातील देशांना ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मानांकन देते किंवा खालीलपैकी कोणती संस्था जगातील देशांना ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स या संदर्भात असणारे जे काही मानांकन ते देते, अशा प्रकारचा प्रश्न UPSCने 2017 साली विचारलेला होता। तोच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए जागतिक आर्थिक मंच ज्याला की आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे म्हणतो, 2 संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषद, 3 संयुक्त राष्ट्र महिला परिषद आणि डी जागतिक आरोग्य संघटना। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए जागतिक आर्थिक मंच ज्याला की आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे म्हणतो, त्याकडून जगातील जे काही देश आहेत त्यांना ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मानांकन देण्याचं कार्य करते। या ठिकाणी ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे या ठिकाणी जे काही मेल आणि फिमेल आहेत यांचं अर्थव्यवस्थेमध्ये योगदान काय किंवा मेल आणि फिमेल यांना रोजगाराच्या संधीचं प्रमाण काय हे त्या देशातील स्थितीनुसार, त्या देशातील शिक्षणाच्या दर्जानुसार आणि त्या देशामध्ये असणारे जे काही महिला स्वातंत्र्य आहे यावर आधारित असतं। मग त्या आधारावर त्या देशाची रँक काय आहे हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी जागतिक आर्थिक मंचाकडून पब्लिश केल्या जाणाऱ्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सच्या आधारावर आपण डिसाईड करू शकतो। पाहूया या ठिकाणी आपली पुढची न्यूज जी की या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात आहे। या ठिकाणी सरळ आपली न्यूज पाहूया। पुन्हा न्यायालयीन लढाई अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। आपणा सर्वांना माहीत असेल की मागच्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि नार्वेकर जे काही आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत यांच्या संदर्भात न्यूज पुन्हा न्यूजपेपरमध्ये येत आहेत। मग या ठिकाणी काही आमदार पात्र आहेत, काही आमदार अपात्र आहेत, अशा प्रकारची न्यूज आपण पाहतो। मग या ज्या सर्व घटना चालू आहेत त्या पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गतच या सर्व घडामोडी चालू आहेत, ज्याला की अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतात, ज्याची की निर्मिती 1985 साली करण्यात आली होती। तर त्या अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे। मग या ठिकाणी या न्यूजला धरून जो आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात घटना दुरुस्ती कोणती अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए 52वी घटना दुरुस्ती, बी 51 घटना दुरुस्ती, सी 55 घटना दुरुस्ती, डी 56 घटना दुरुस्ती। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए म्हणजे जी काही 52वी घटना दुरुस्ती 1985 साली करण्यात आली, या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्याची निर्मिती करण्यात आली, ज्या अंतर्गत एका पक्षाचा सदस्य जर दुसऱ्या पक्षामध्ये गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या सदस्याची जी काही आमदारकी असेल किंवा जे काही विधानसभा, लोकसभा किंवा राज्यसभेची जी काही खासदारकी किंवा त्यांचे सदस्यत्व असेल ते त्या ठिकाणी रद्द होते आणि त्या संदर्भात तो कायदा आहे। या ठिकाणी एक प्रसिद्ध म्हण आहे आयाराम गयाराम, या संदर्भात हा जो वाक्यप्रचार आहे तोही या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात आहे किंवा त्या घडामोडीशी संबंधित आहे, त्यावरही आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। पाहूया आपली आजची पुढची न्यूज जी की या ठिकाणी कोरोना लसी संदर्भात आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की जो काही कोरोना आहे त्याचा JN1 जो हा व्हेरिएंट आहे तो पुन्हा या ठिकाणी डोकं वर काढत आहे। पुन्हा एकदा राज्यामध्ये आणि देशामध्ये जे कोरोना पेशंट आहे किंवा कोरोना रुग्ण आहेत यांची संख्या वाढताना दिसत आहे।
त्यामुळे कोरोना हा जो आजार आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चेत येताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपली न्यूज पाहूया। सिरमकडून पवार कुटुंबाला दलाली, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आपल्यासमोर आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही सिरम इन्स्टिट्यूट आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर जो काही कोरोना आजार आहे आणि त्या संदर्भात निर्माण केल्या जाणाऱ्या जे काही लसी आहेत त्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सरळ आपला प्रश्न पाहूया। स्वदेशी निर्मित पहिली कोरोना लस कोणती, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। या ठिकाणी विदेशी कोरोना लस, स्वदेशी कोरोना लस आणि स्वदेशामधील पहिली कोरोना लस कोणती हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ज्यामध्ये पर्याय ए कोवॅक्सिन, पर्याय बी कोविशिल्ड, पर्याय सी स्पुतनिक 5 आणि पर्याय डी यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये किंवा स्वदेशामध्ये निर्माण केली गेलेली पहिली जी लस आहे ती आहे कोवॅक्सिन, जी की भारत बायोटेकने बनवलेली आहे। त्यानंतर कोविशिल्ड ही जी लस आहे ती सिरम इन्स्टिट्यूट जे काही आदर पुणवाला आहेत त्यांच्याकडून बनवण्यात आली आहे। आणि शेवटी स्पुतनिक 5 ही जी लस आहे ती भारत आणि रशिया यांच्या सहकार्यातून ती निर्माण करण्यात आली आहे। म्हणजे या तिन्ही ज्या लसी आहेत त्या आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत आणि या ठिकाणी या तिन्ही लसी स्वदेशी आहेत, परंतु या ठिकाणची जी सर्वप्रथम निर्माण करण्यात आलेली जी स्वदेशी लस आहे ती आहे कोवॅक्सिन। याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी ब्रिक्स संघटने संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। ब्रिक्स अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा, अशा प्रकारे न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी जी काही ब्रिक्स संघटना आहे ती ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची आहे। मग या ब्रिक्स संघटनेला धरूनच आपला आजचा प्रश्न आहे, तो प्रश्न पाहूया। ब्रिक्स संघटनेची स्थापना केव्हा झाली, अशा प्रकारचा आपला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 1975, पर्याय बी 2009, पर्याय सी 1999, पर्याय डी 1967। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1975 साली जी काही G7 संघटना आहे या संघटनेची स्थापना झाली। 2009 साली ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली। 1999 साली मित्रांनो या ठिकाणी जी काही G20 आहे या G20 सदस्य संघटनेची स्थापना झाली आणि 1967 साली आसियान नावाची जी काही संघटना आहे या आसियान देशाच्या संघटनेची स्थापना झालेली आहे। तर या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी 2009 साली ब्रिक्स या देशांची स्थापना झाली। मग या ठिकाणी तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे की ब्रिक्स या संघटनेचे सदस्य देश कोणते आहे। तर या ठिकाणी जो काही बी आहे इट स्टँड फॉर ब्राझील, आर रशिया, आय इंडिया, सी चायना आणि एस साऊथ आफ्रिका या देशांची संघटना म्हणजेच ब्रिक्स जिला म्हणून आपण ओळखतो। आणि सर्वात शेवटी जो काही देश या ठिकाणी सामील झाला तो आहे साऊथ आफ्रिका। याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि महत्त्वाच्या संघटना ज्या वर्षी निर्माण करण्यात आल्या तेही पॉईंट या ठिकाणी आहेत। हे सर्व पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। पाहूया आजची आपली पुढची आणि शेवटची न्यूज, जी की या ठिकाणी प्रयागराज संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी आपली न्यूज पाहूया। 12 लाख भाविकांचे संगम स्नान, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती दिसून जाईल। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही प्रयागराज हे ठिकाण आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। प्रयागराजवर जिओग्राफीच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग या ठिकाणी आपला प्रश्न पाहूया। प्रयागराज या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या समोर मित्रांनो प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय ए गंगा यमुना सरस्वती, बी गंगा यमुना कोसी, सी गंगा यमुना ब्रह्मपुत्रा, डी यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्याचा जो काही संगम आहे तो प्रयागराज या ठिकाणी होतो आणि प्रयागराज हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। या ठिकाणी खालच्या पिक्चरमध्ये तुम्ही आपल्या इंडियाचा मॅप पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही गंगा नदी आहे गंगोत्री या ठिकाणी तिचा उगम होतो आणि या ठिकाणी यमुना नदी म्हणजे यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम होतो। ज्या प्रकारे गंगा
ही पुढे वाहत जाते आणि या ठिकाणी प्रयागराजचा पॉईंट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय गंगा नदी आणि यमुना नदी या ठिकाणी एकत्र येऊन भेटत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी छोटी खानी सरस्वती नदी ही या ठिकाणी येऊन भेटते आणि हा जो संगम आहे याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते। त्रिवेणी संगम हा जो पॉइंट आहे तोही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे आणि हा जो त्रिवेणी संगम आहे तो भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पाहायला भेटतो। पुढे जी आपली गंगा नदी आहे ती पुढे वाहत जाऊन बांगलादेशमध्ये एंटर करते आणि बांगलादेशमधून पुढे ती बे ऑफ बेंगॉल म्हणजे जो काही आपला बंगालचा उपसागर आहे त्या उपसागरामध्ये जाऊन भेटते। या ठिकाणी पुढे या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी आहे ज्या ठिकाणी नामच्या बरवा जो पर्वत आहे त्या ठिकाणी ती वळसा घेऊन पुढे अशा प्रकारे बांगलादेश आणि या ठिकाणी सिंधू नदी आहे जिला की आपण इंडस रिव्हर असेही म्हणतो। मग या ठिकाणी या महत्त्वाच्या ज्या काही नद्या आहेत त्या सर्व नद्यांविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आपला जो प्रश्न आहे तो प्रश्नही महत्त्वाचा आहे जो म्हणजे प्रयागराज या ठिकाणी कोणत्या नद्याचा संगम आहे की प्रयागराज या ठिकाणी जो काही त्रिवेणी संगम आहे तो कोणत्या नद्याचा आहे तर तुम्हाला नावे माहिती असले पाहिजेत गंगा नदी, यमुना नदी आणि सरस्वती नदी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन होतं ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही अपडेट्स असतील किंवा ज्या काही नोट्स असतील ज्या की ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील ज्याच्या माध्यमातून तुम्ही जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार आहात त्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे। आज या ठिकाणी इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।